सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीचा निर्णय सर्वानुमते घेतलाय। छगन भुजबळांकडून नाराजीच्या चर्चांना मात्र आता पूर्णविराम देण्यात आला। राज्यसभेसाठी 12 जण इच्छुक होते। सर्वांना उमेदवारी देता येत नाही, पक्षाला काही मर्यादा असतात, त्याप्रमाणे काम करावं लागतं असं भुजबळांनी म्हटलं। सुनेत्रा पवारांच्या राज्यसभा उमेदवारीने छगन भुजबळ नाराज झालेत। लोकसभेपाठोपाठ राज्यसभेलाही भुजबळांना उमेदवारी मिळालेली नाही। भुजबळांना खासदार होऊन संसदेत जाण्याची तीव्र इच्छा होती, पण यावेळीही छगन भुजबळांच्या मागणीचा विचार झाला नाही। उमेदवारी मिळाली नसल्यानं वाईट वाटलं, पण नाराज नसल्याचंही त्यांनी सांगितलं। अशी नाराजी तशी कुठे दिसली नाही, कारण सगळ्यांनी एकत्र मीटिंग घेऊनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आदरणीय भुजबळ साहेब सुद्धा आता माझ्या फॉर्म भरण्यासाठी उपस्थित होते आणि त्यांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच कोणीही नाराज नाही। भुजबळ साहेब अजिबात एक कुठून हे सगळ्या बातमी चालू कोणी पसरवतात, बोगस बातमी चालवतात, केबल न्यूज लोक तयार करतात। कोणी केबल न्यूज तयार करते की भारतीय जनता पार्टी दुसऱ्या पक्षाच्या म्हणजे आमच्या पक्षाची युती ते म्हणजे मोडू इच्छितात। हे सगळे केबल न्यूज तयार करून हे चालवणं हे आता कुठेतरी बंद झालं पाहिजे। माझ्या तोंडावरून दिसतंय काय तुम्हाला नाराज? काय सांगू या पद्धतीनं नाराज विराज काही नाहीये, काय ठीक आहे। पक्षामध्ये जे आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चर्चा करून निर्णय घ्यायचे असतात आणि हे जे आहे मी आज नाही 57 वर्षापासून शिकतोय। शिवसेनेत असताना सुद्धा, पवार साहेबांबरोबर असताना, काँग्रेसमध्ये असताना सगळ्यांना बसून हे निर्णय घ्यायचे असतात, त्याप्रमाणे ते घेतलेले आहे। आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्ही म्हणाल तुमच्या मनाप्रमाणेच होते असं नाही। आता तुम्ही सांगितलं की नाही 13 लोक जे आहेत इच्छुक होते, आता 13 लोकांना उभं करणं शक्य आहे का? कुणाला तर एकालाच आपण करणार ना। तर सगळ्यांनी तो निर्णय घेतला की त्यांना उभं करा, संपलं विषय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।